नमस्कार, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये. आज आपण बनवूया कमीत कमी तेलामध्ये पारंपरिक पद्धतीने लोणच्याची रेसिपी. अगदी आंबट गोड तिखट चवीचं हे लोणचं घरच्या मसाल्यामध्ये पारंपरिक पद्धतीने जसे मसाले बनवतात घरी, अगदी त्या मसाल्यांमध्ये आपण आज हे लोणचं बनवलेलं आहे. माझ्या आई आजीने जसं लोणचं मला बनवायला शिकवलं तसं मी इथं बनवलेलं. आणि हे जे लोणचं आहे हे लोणचं 2 ते 3 वर्ष अगदी बुरशी न लागता किंवा खराब न होता अगदी करकरीत फोडी जशाच्या तशा राहून हे लोणचं आपलं टिकायला मदत होते. तर इथं पहा, छान असा हा आपल्या घरच्या मसाल्यांमध्ये लोणच्याची रेसिपी आपली तयार आहे. सुंदर चवीचं हे लोणचं, आणि मी पूर्णपणे खात्रीने सांगते की अगदी 2 वर्ष हे लोणचं तुम्ही फ्रीजच्या बाहेर जरी ठेवलात तरीही टिकतं. फ्रीजमध्ये ठेवलात तर 2 ते 3 वर्ष लोणचं अजिबात तुम्हाला करायची गरज पडत नाही. इथं मी 3 किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि ह्या कैऱ्या पूर्णपणे 1 दिवसासाठी पाण्यामध्ये भिजत घातल्या. पूर्णपणे पाण्यामध्ये कैऱ्या भिजत घातल्या की त्याचा पूर्ण चिखल माती किंवा चीक असेल तो निघून जातो. आणि आपल्याला लोणच्याला इथं टणक कैरी घ्या. जेवढी कैरी टणक तेवढं लोणचं चवीला छान होतं आणि टिकायलाही मदत होते. तर इथं पहा, ही अशा पद्धतीने कैरी, लोणच्याच्या कैऱ्या वेगळ्या असतात, बाजारामध्ये लोणच्याची कैरी वेगळी मिळते. आणि अशा पद्धतीने कैरी तुम्ही घेऊन या आणि टणक कैरी असावी. पहा, इथं तिला पूर्णपणे बाट आलेला आहे किंवा त्याची जी कोय आहे ती कडक झालेली आहे. म्हणजे हे लोणचं टिकायला फार छान टिकतं आणि त्याचबरोबर चवीलाही छान होतं. 100 ग्रॅम हळद पावडर इथं आपण या लोणच्याला लावायची आहे. 3 किलो कैरीचं आज आपण इथं लोणचं घालत आहोत. 100 ग्रॅम हळद पावडर आणि पाव किलो खडे मीठ आपल्याला ह्या लोणच्याला लावायचं आहे. खडे मिठाच्या ऐवजी बारीक मीठ वापरलं तरीही चालेल, पण बारीक मिठापेक्षा खडे मिठाला खारटपणा जास्त असतो आणि चवीला हे मीठ फार छान लागतं. जसं जसं हे मीठ आपल्या कैऱ्यांमध्ये मुरत जातं तशी तशी कैरी लोणचं चवीला फार सुंदर लागतं. तर खडे मीठ इथं लावलेलं आहे मी, आणि हे खडे मीठ आणि हळद लावून हे लोणचं छान आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. पाहू शकत असाल तुम्ही, प्रत्येक फोडीला हळद आणि मिठाचा हळद आणि मीठ व्यवस्थित लागायला हवं. तर इथं पहा, अगदी झाऱ्याच्या साह्याने मी एकसारखं मिक्स करते. हाताने तुम्ही मिक्स करा, मीही हाताने थोडंसं मिक्स करणार आहे. पण हात स्वच्छ धुवा आणि अगदी व्यवस्थित पुसून घ्यायचे हात आपल्याला, आणि व्यवस्थित पुसून हात कोरडे करून आपण हे लोणचं मिक्स करून घ्यायचं. छान असं एकसारखं हे लोणचं मिक्स झालं की आपण झाकून ठेवायचं आहे. पहा, इथं एकसारखं मी हे लोणचं मिक्स करून घेते. लक्षात ठेवा, कोणताही ओला हात आपल्याला लोणच्याला लावायचा नाही. जेवढं तुम्ही हात कोरडे असतील तेवढ्या कोरड्या हाताने हे लोणचं कसंही तुम्ही मिक्स केलं तरी कोरडे हात करून मिक्स करा. तर इथं पहा, छान असं हे लोणचं आपण मिक्स केलेलं आहे. आता हे 4 ते 5 तासासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे. असंच ह्या भांड्यामध्ये झाकून ठेवा, म्हणजे याला पाणी सुटतं. आणि हे पहा, आता हे आपल्याला 4 ते 5 तासासाठी झाकून ठेवायचं. 4 ते 5 तास झाकल्याने त्याला छान असं पाणी सुटतं आणि हळद आणि मीठ त्या प्रत्येक फोडीमध्ये मुरली जाते. व्यवस्थित अशी हळद मीठ मुरली की हे लोणचं चवीला तर सुंदर लागतंच, पण मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2 ते 3 वर्ष त्याला बुरशी न लागता छान असं हे लोणचं टिकलं जातं. इथं पाहू शकत असाल, 4 ते 5 तासानंतर ह्या लोणच्याला पाणी सुटलेलं आहे आणि छान असं लोणच्यामध्ये हळद मीठ एकदम मस्त मुरलं गेलं आहे आपलं. आता मी एक माझ्याकडे टोपली आहे, त्या टोपलीमध्ये हे लोणचं काढलेलं आहे, हे कैऱ्या काढलेल्या आहेत. आणि आता याचं पूर्णपणे पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे. पूर्ण अख्खा 1 दिवस आपल्याला हे पूर्ण लोणचं टोपलीमध्ये ठेवायचं. तुमच्याकडे टोपली नसेल तर जाळीचा एखादी चाळण वगैरे असेल तर त्याच्यामध्ये ठेवा आणि पूर्ण 1 दिवस त्याचं पाणी निथळून घ्या. आता इकडे आपण मसाल्याची तयारी करूया. पाव किलो मोहरीची डाळ मी इथं घेतली आहे. अगदी पारंपरिक पद्धतीने घरगुती मसाल्यामध्ये आपण हे लोणचं आज बनवत आहोत. पाव किलो मोहरीची डाळ घ्या आणि मंद गॅसवरती अगदी आपल्या हाताला गरम लागेल एवढी भाजून घ्यायची आहे. पहा, एकदम खरपूस खमंग ही मोहरीची डाळ भाजू नका, हलकीशी भाजा. हाताला आपल्या मुठीला गरम लागली की गॅस बंद करा आणि थंड करायला एका प्लेटमध्ये काढून घ्या. आता बाकीचे जिन्नस आपण भाजून घेऊया. 50 ग्रॅम इथं जिरं घेतलेलं आहे मी. जिरं मात्र खरपूस छान भाजून घ्या. प्रत्येक पदार्थ जो आहे याचं मॉइश्चर आपल्याला काढून टाकायचं आहे, म्हणजे ओलावा जो आहे प्रत्येक जिन्नसाचा, ह्या मसाल्यांचा, तो ओलावा आपल्याला काढायचा आहे. जिरं 50 ग्रॅम घेतलं. 20 ग्रॅम मेथी दाणे घेतलेले आहेत. 20 ग्रॅम मेथी दाणे ही आपल्याला इथं भाजून घ्यायचे आहेत. आणि हे मेथी दाणे खरपूस खमंग भाजू नका. जेवढे जास्ती भाजाल तेवढे कडू होतात, म्हणून हलकेसे मेथी दाणे भाजा आणि काढून घ्या.
आता इथं आपल्याला धणे घ्यायचे आहेत. इथं धणे मी 30 ग्रॅम घेतलेले आहेत. लक्षात ठेवा, हे सगळे जिन्नस मी मसाले जे किती घेतले ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला प्रमाण देणार आहे, पण इथंही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते. 30 ग्रॅम धणे घेतलेले आहेत आणि हे धणे मात्र आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे. चांगला सुगंध सुटेपर्यंत हे धणे भाजून घ्या. भाजून झाले धणे की आपण भांड्यामध्ये काढून घेऊया. मोहरीच्या डाळीमध्ये मिक्स न करता हे बाजूला आपल्याला हे बाकीचे मसाले आहेत ते बाजूला घ्यायचे आहेत. 20 ग्रॅम मिरी दाणे घेतलेले आहेत मी आणि हे मिरी दाणेही चांगले भाजून घ्या आणि हेही बाजूला काढून घ्या. पहा इथे. आणि एवढ्या मसाल्यामध्ये जेव्हा तुम्ही लोणचं बनवाल तेव्हा मला कमेंट्समध्ये सांगा की तुमच्या लोणच्याची चव कशी झाली. सुंदर चवीचं हे 3 किलो कैरीचं लोणचं होतं. अगदी घरच्या मसाल्यामध्ये, घरगुती मसाल्यामध्ये जास्तीचा खर्च न करता तुम्ही लोणचं बनवू शकता आणि 2 वर्ष आरामशीर टिकवू शकता. एक 10 ग्रॅम मी हिंगाचा खडा घेतलेला आहे. हिंगाचा खडाही हलकासा भाजून घेतला आहे. आता हे सगळे मसाले आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचे आहेत. मिक्सरला लावून घ्या आणि त्याची छान अशी पावडर करून घ्या. थंड मसाले पूर्णपणे थंड होऊ द्या. मसाले थंड झाले की आपण भाजून घेऊया. अगदी ह्या मसाल्यांना तुम्ही म्हणाल तर मला 50 रुपयापेक्षाही कमी खर्च आलेला आहे. पाहू शकत असाल तुम्ही, अगदी 50 रुपयामध्ये किंवा अगदी 100 रुपयामध्ये तुम्ही 3 किलो कैरीचं लोणचं घरच्या घरी तयार करू शकता आणि अगदी छान असं 2 ते 3 वर्ष टिकवू शकता. तर इथं पहा, हा पूर्णपणे आपण मसाल्याची पावडर करून घेतली आहे. अगदी सुंदर चवीच्या या मसाल्यामुळे लोणच्याला फार छान चव येते आणि झणझणीत चमचमीत असं हे लोणचं तयार होतं. आता पूर्ण 1 दिवस झालेला आहे. हे पाणी सगळं निथळलेलं आहे लोणच्याचं आपल्या. मी तुम्हाला दाखवते. कैरी पहा इथं अजिबात थोडंसुद्धा कैरीमध्ये पाणी राहिलेलं नाही. टोपलीमध्ये ठेवल्यामुळे पूर्णपणे पाणी, याचं सगळं पाणी निथळून गेलेलं आहे आणि छान असं ह्या कैऱ्यांना हळद मीठ व्यवस्थित असं प्रमाण लागलेलं आहे. आता हे मसाले आपण याच्यामध्ये मिक्स करूया. मोहरीची डाळ सुरुवातीला घ्या. त्यानंतर जे आपण मसाले भाजून घेतले, पावडर करून घेतली ते मसाले घेऊया. त्याच्यानंतर आपल्याला 100 ग्रॅम लाल मिरची पावडर घ्यायची आहे. इथं तिखट मिरची पावडर आणि कलरची अशी दोन्ही मिरची पावडर आहे आणि ही पूर्णपणे 100 ग्रॅम मिरची पावडर मी घेतलेली आहे. त्याचबरोबर 200 ग्राम इथं पिठी साखर मी घेतलेली आहे. मी गुळाचा वापर केलेला नाही, कारण काही वेळेला गुळामुळे लोणचं खराब होतं आणि लोणच्याला आपल्या वास येऊ शकतो, म्हणून पिठी साखरेचा वापर करा. 200 ग्रॅम पिठी साखर, त्याचबरोबर 100 ग्रॅम मी बारीक मीठ घेतलेलं आहे. लक्षात ठेवा. आणि व्यवस्थित आता हा मसाला आपल्याला एकसारखा मिक्स करायचा आहे. इथं 750 ग्रॅम आपण तेल घेतलेलं आहे. 750 ग्रॅम किंवा 750 मिलीलिटर तेल घेतलं आहे मी. तेलाला छान अशी उकळी येईपर्यंत किंवा वाफ येईपर्यंत तेल आपल्याला गरम करून घ्यायचं. आणि लक्षात ठेवा, रिफाईंड तेल घ्या. कोणतंही दुसरं वासाचं शेंगदाणा तेल किंवा दुसरं कोणतंही तेल न वापरता रिफाईंड तेल जेवढं तुम्ही वापराल तेवढं लोणच्याला कसलाही म्हणजे कोणत्याही प्रकारचा वास येत नाही आणि छान असं लोणचं तयार होतं. तर इथं पहा, आता हे सगळे मसाले मी एकसारखे ह्या लोणच्याला मी लावून घेत आहे. पाहितं अगदी एकसारखे प्रत्येक फोडीला हा मसाला लागायला हवा. अगदी साखर, मीठ, त्याचबरोबर हळद, आपण लावलेलं खडे मीठ, अगदी बाकीचे जे आपण मसाले मिक्सरला बारीक करून घेतले ते मसाले. अगदी पारंपरिक पद्धतीने आपण आज हे लोणचं बनवत आहोत. मोहरीच्या डाळीमुळे लोणच्याला फार छान चव येते आणि अगदी प्रत्येक घासाबरोबर मोहरीची डाळ जेव्हा आपल्या तोंडामध्ये जाते तेव्हा सुंदर चवीचं हे लोणचं अगदी छान चवीचं लागतं. अगदी आजी आईची तुम्हाला आठवण येईल इतकं छान लोणचं होतं हे. आता तेल पहा तुम्ही, पूर्ण वाफ येईपर्यंत तेल मी गरम करून घेतलेलं आहे. छान असं तेलाला अगदी हलकीशी उकळी येऊन द्यायची, वाफ येऊन द्यायची आणि गॅस बंद करायचा आपल्याला. आणि लक्षात ठेवा, लोणचं मिक्स करताना कधीही गरम तेल लोणच्यामध्ये घालू नका. गरम तेल जर उकळलेलं तेल तुम्ही लोणच्याला घातलं तर नक्कीच अगदी 10 दिवसाच्या आतमध्ये लोणच्याला बुरशी येते. म्हणून काय करा, आता पूर्णपणे हा मसाला लोणच्याला आपल्या छान असा मुरलेला आहे आणि तेलही आपलं थंड झालेलं आहे. पहा इथं अगदी पूर्णपणे थंड झालेलं तेल आहे. मी हातामध्ये पातेलं पकडलं आहे, लक्षात आलं असेल तुमच्या. पूर्ण तेल अगदी पूर्णपणे थंड करून घ्या आणि मग या लोणच्यामध्ये तेल आपल्याला मिक्स करायचं आहे. 1 वाटी तेल मी साईडला काढून ठेवते. आपण नंतर जेव्हा जारमध्ये लोणचं भरणार त्यावेळेस हे तेल आपल्याला वरून त्या लोणच्याला वापरायचं आहे. 1 वाटी तेल साईडला काढलं आणि थोडं थोडं तेल टाकत मी आता हे लोणचं मिक्स करून घेणार आहे. पहा इथं एकदम तेल ओतू नका. थोडं थोडं तेल, अगदी 2 ते 3 वेळा तेल थोडं थोडं टाकून प्रत्येक फोडीमध्ये हे तेल मुरायला हवं आपल्याला.
तुमच्या लक्षात आलं असेल, मी भांडं घेतलं आहे, त्या भांड्यामध्ये प्रत्येक अगदी मसाल्याबरोबर हे लोणचं मिक्स केलं, हळद मिठाबरोबर लोणचं मिक्स केलेलं आहे. त्याच्यामुळे प्रत्येक फोडीला या मसाल्याची चव लागते. तर थोडंसं तेल मी आधी सुरुवातीला घेतलं आणि हे आता मिक्स करत आहे. पाहू शकत असाल, अगदी लाल बुंद असं लोणचं आपलं तयार झालं आहे, छान अशा मिरची पावडरमध्ये आणि बाकीचे जे आपण मसाले वापरले त्याच्यामुळे याला झणझणीत चव येते आणि फार सुंदर चवीचं हे लोणचं होतं. एकदा तेल घालून झालं, आता ही दुसरी वेळ आहे. दुसऱ्यांदा मी तेल इथं घालत आहे आणि पुन्हा एकदा हे झाऱ्याच्या साह्याने मी मिक्स करून घेणार आहे. 3 स्टेपमध्ये हे लोणचं हे तेल मी लोणच्याला वापरलेलं आहे. पाहू शकत असाल, अगदी मी जसं तुम्हाला दाखवलं त्या पद्धतीने जर तुम्ही लोणचं केलं तर नक्कीच तुमचं लोणचं 2 ते 3 वर्ष अजिबातसुद्धा खराब होणार नाही. मी खात्रीने सांगते. तुम्ही बाहेर ठेवा किंवा अगदी फ्रीजमध्ये ठेवा, कसंही तुम्ही लोणचं वापरलं तरी ते खराब होणार नाही. तर इथं पहा, दुसऱ्या वेळेला तेल टाकून पुन्हा एकदा मी हे व्यवस्थित असं परतून घेत आहे. पाहू शकत असाल तुम्ही, सुंदर सुंदर अगदी फार छान सुंदर चवीचं हे लोणचं होतं. तुम्ही करून पहा. अगदी माझ्या आईची आजीची पद्धत आहे त्या पद्धतीप्रमाणे अगदी सातारा स्पेशल मी तुम्हाला इथं लोणचं दाखवते. आता हे पूर्णपणे तेल मी लोणच्यामध्ये पूर्णपणे तेल वापरलेलं आहे आणि छान मिक्स करून हेही लोणचं मी 2 ते 3 दिवसासाठी झाकून एका साईडला ठेवणार आहे. पूर्णपणे ह्या भांड्यामध्ये वरून अगदी पॅक असं झाकण लावणार आहे मी आणि झाकून 3 दिवसासाठी बाजूला ठेवणार. लक्षात ठेवा, फोडी पूर्णपणे आपल्याला लोणच्याच्या फोडी जेव्हा तुम्ही पाणी निथळायला ठेवता लोणच्याचं, तेव्हा निथळलेलं पाणी काढून छान अशा सुकवून घ्या फोडी, व्यवस्थित अशा फोडी सुकवून घ्या. आणि इथं पहा, झाकण ठेवून मी हे लोणचं 2 ते 3 दिवसासाठी साईडला ठेवते. अगदी 2 ते 3 दिवस छान असं त्याच्यामध्ये मसाले मुरतात आणि लोणचं आपलं तयार होतं. आणि पाहू शकत असाल, 3 दिवसांनी मी झाकण काढलेलं आहे आणि हे लोणचं इतकं सुंदर मुरलेलं आहे. पहा, अगदी लालबुंद, तोंडाला पाणी सुटेल असं हे लोणचं तयार झालं आहे. आणि अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही लोणचं घरी कराल तेव्हा नक्कीच सगळेच तुमची वाहवा करतील, एवढं मात्र नक्की. सुंदर चवीचं हे लोणचं झालं आहे. अगदी 3 किलो कैरीचं लोणचं अगदी 2 ते 3 वर्ष तुम्ही आरामशीर करून ठेवून खाऊ शकता. आणि अशा पद्धतीने ही रेसिपी करून पहा, खाऊन पहा. रेसिपी जर तुम्हाला आवडली तर चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. 1 किलो मी काचेची बरणी घेतली, स्वच्छ धुवून पुसून त्याच्यामध्ये आता खालच्या साईडला थोडंसं खडे मीठ टाकलं आणि आता लोणचं आपण भरून ठेवतो. 2 ते 3 जार काचेच्या एक किलोचे जार मी भरणार आहे. आणि पहा, इथं अगदी छान सुंदर चवीचं हे लोणचं झालेलं आहे. बरणी मी पूर्ण भरलेली आहे आणि जे तेल आहे ते तेल मी वरून घालत आहे. पहा, आणि अशा पद्धतीने तुम्ही करून पहा. लोणचं फार सुंदर होतं आणि जारमध्ये छान असं काचेच्या जारमध्ये भरून ठेवा. 2 ते 3 वर्ष लोणच्याला तुमच्या अजिबातसुद्धा खराब होणार नाही. आता हे जे वाटीमध्ये तेल मी घेतलं होतं ते तेलही वरनं 3 ते 4 चमचे मी घालून घेणार आहे. पहा, इथं वरच्या साईडने 3 ते 4 चमचे घाला. माझ्या अशा 3 जार माझे लोणच्याचे भरलेले आहेत. 3 किलोमध्ये 3 जार व्यवस्थित भरले आणि छान असं हे लोणचं मी स्टोअर करून ठेवलेलं आहे. आणि अशा पद्धतीने करून पहा, खाऊन पहा. रेसिपी आवडली तर मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि पुन्हा भेटू नवीन रेसिपीबरोबर. धन्यवाद.